काँग्रेस लोकसभा उमेदवार छाननी समितीची बैठक पार पडली आहे। डॉक्टर मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। या बैठकीला राज्यातून बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांची उपस्थिती होती। यावेळी राज्यातील अनेक मतदारसंघांचा आढावा घेण्यात आलाय। दरम्यान या बैठकीमध्ये कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज, पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, भिवंडीतून देवानंद चोरगे, गडचिरोलीतून डॉक्टर नामदेव उसेंडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। प्रमोद। श्रीकांत, लोकसभा निवडणुकीच्या तारखा अगदी काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहेत आणि त्याच अनुषंगाने सगळ्याच पक्षांनी तयारी जी आहे ती केलेली आहे। महाराष्ट्रातून बघायचं झालं तर काँग्रेस पक्ष देखील आघाडीवर असल्याचं बघायला मिळते। डॉक्टर मधुसूदन मिस्त्री जे लोकसभा समितीच्या उमेदवारांची छाननी समितीचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील जागांसंदर्भात चर्चा झाली होती। प्रामुख्याने ज्या नावांवरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते श्रीकांत, त्यामध्ये कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज जे आहेत, ज्यांना काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याचं जाहीर केलं गेलं होतं, त्यांचं नाव असेल, किंवा पुण्यामधून रवींद्र धंगेकर, प्रणिती शिंदे, देवानंद चोरगे आणि नामदेव उसेंडी या नावांवरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे अधिकृत उमेदवारी यादी कधी येते हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद प्रमोद सविस्तर माहितीसाठी।